आपण पाहत आहात सत्य व रोखठोक न्यूज चॅनल महावृत्त न्यूज. आवाज तुमचा, ताकद आमची. केंद्रीय शासकीय आरोग्य योजनेत कोल्हापुरातील 2 खासगी रुग्णालयांचा समावेश. खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रयत्नांना यश. पश्चिम महाराष्ट्रातील 2 लाखापेक्षा अधिक केंद्रीय कर्मचारी, सेवानिवृत्त कर्मचारी आणि कुटुंबियांना होणार लाभ. केंद्रीय शासकीय आरोग्य योजनेचे केंद्र कोल्हापुरात सुरू व्हावे अशी मागणी केंद्रीय कर्मचारी, निवृत्त कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांकडून केली जात होती. खासदार महाडिक यांनी त्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे सातत्यानं पाठपुरावा केला. त्याला यश आलेलं आहे आणि कोल्हापुरातील 2 खासगी रुग्णालयांचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील 2 लाखापेक्षा अधिक केंद्रीय कर्मचारी, सेवानिवृत्त केंद्रीय कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना लाभ होणार आहे. आणि याबद्दल खासदार धनंजय महाडिक यांचा अखिल भारतीय टपाल कर्मचारी संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी केंद्रीय शासकीय आरोग्य योजना म्हणजे CGHS योजना सुरू आहे. मात्र या योजनेतून औषधोपचार करण्याची सुविधा कोल्हापुरात उपलब्ध नसल्याने अनेक आजारी कर्मचाऱ्यांना पुण्या-मुंबईकडे जावं लागतं. त्यातून आरोग्य सुविधा खर्चिक आणि वेळखाऊ बनली होती. त्यामुळे कोल्हापुरात केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य योजना कार्यान्वित व्हावी यासाठी अखिल भारतीय डाक कर्मचारी संघटनेने खासदार धनंजय महाडिक यांच्याकडे मागणी केली होती. त्यानंतर खासदार महाडिक यांनी या योजनेबद्दल संसदेत आणि केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे पाठपुरावा केला. 21 डिसेंबर 2022 रोजी खासदार महाडिक यांनी संघटनेचे कार्याध्यक्ष अमोल शिंदे, संजय पटाडे, राजेश सारंग यांच्या शिष्टमंडळासह तत्कालीन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांची भेट घेतली. त्यानंतर 2 मे 2023 रोजी खासदार महाडिक यांनी संसदेत हाच प्रश्न मांडला आणि या सर्व प्रयत्नांना आणि पाठपुराव्याला आता यश आलेलं आहे. केंद्र सरकारच्या आरोग्य योजनेसाठी छत्रपती ताराराणी चौकातील सेल्युलर कॅन्सर सेंटर आणि शिवाजी पार्कमधील सनराईज हॉस्पिटलचा समावेश झालेला आहे. त्याबद्दल आज अखिल भारतीय डाक कर्मचारी संघटनेचे खासदार धनंजय महाडिक यांचा सत्कार करून त्यांचे आभार मानले. कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील 2 लाखापेक्षा अधिक केंद्रीय कर्मचारी, सेवानिवृत्त केंद्रीय कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना या दोन्ही रुग्णालयांचा लाभ होणार आहे. कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील केंद्रीय कर्मचाऱ्यांना कोल्हापुरातील या दोन्ही रुग्णालयातून मोफत औषधोपचार मिळणार आहेत. आणि यावेळी आनंद भोगडे, मोरेश्वर देशपांडे, अभिलाषा पोवार, गोपाळ देशपांडे, वल्लभ मैंदरकर, राजेंद्र पाटील, आनंद बुगडे, ज्योत्स्ना माकणकर, देवेंद्र कवडे, साक्षी बचाटे, प्रतीक्षा पाटील, रुपाली तांबेकर उपस्थित होते. महावृत्त न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.